नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1076वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे हिंदीमध्ये. हम हमेशा खुद के दृष्टिकोण से देखते हैं, हर चीज़ देखते हैं और वो दृष्टिकोण खुद के अनेक जन्मों के अनुभवों पर निर्भर करता है. दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रांच्या या 58व्या भागात आणि या विभागाचं पहिल्या आणि एकूणातलं 369वं सूत्र बघूया. सर्व उपनिषदांनी ध्यान करायला सांगितलेलं आहे. उपनिषदांच्या मध्ये ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. एक शंका अशी की ब्रह्माला कारण आणि त्याचे परिणाम आहेत का? ब्रह्माचं काही कारण आहे का? ब्रह्म सगळं सारखंच आहे का त्यातही या भागात हे आणि ब्रह्माच्या त्या भागात ते असं काही आहे? ज्याप्रमाणे एकाच शरीरात ह्या इथे नाक, इथे कान, इथे पोट असं आहे, तसं काही आहे का? त्याचेही काही भाग आहेत का? त्याच्या एका भागाची ओळख झाली तरी सगळ्या ब्रह्माची ओळख होईल का? व्यासांचं म्हणणं असं की ब्रह्म म्हणजे ब्रह्म, त्याची जाणीव झाली पाहिजे. ब्रह्मकांडांचे वेगळे वेगळे परिणाम होतात. तशाच वेगवेगळ्या उपासना केल्या, ध्यान केलं तर वेगवेगळे परिणाम होतात का? दृश्य आणि अदृश्य परिणाम पण होतात का? ज्योतीची, प्रकाशाची उपासना केली तरी तैत्रियाक, वाजसाक, कौठुमाक, सत्ययानाक अशी अनेक पद्धती आहेत. वैश्वदेवांच्यासाठी दही आहे, ताक हे सूर्यासाठी आहे, कारिरी यज्ञ पावसासाठी आहे. अनेक यज्ञ आहेत आणि त्यांची अनेक फले पण सांगितलेली आहेत. पण एकंदर सर्वांच्यामध्ये सारखेपणा असतो काही प्रमाणात. ऊर्जेशी संबंध असतो. वैश्वानर, शांडिल्य विद्या वगैरे. आता पुढचं दुसरं आणि एकूणातलं 370वं सूत्र बघू. वेगळ्या वेगळ्या पद्धतीत फरक असू शकतो आणि एकाच पद्धतीत पण वेगळ्या लोकांमध्ये फरक असू शकतो. पण 5 अग्नींचा मात्र उल्लेख आहे. विधींच्यामध्ये थोडासा फरक असू शकतो म्हणून काही ते वेगळे विधी होत नाहीत. 5 प्राणांचा उल्लेख आहे छांदोग्यामध्ये. आता पुढचं तिसरं आणि एकूणातलं 171वं सूत्र बघूया. अथर्व वेदांच्याच एका भागात डोक्यावर अग्नी घेऊन जायचा विधी आहे. त्यासाठी तो त्या विधीसाठी लायक माणूस हवा. त्यानेच हा वेद अभ्यासावा असंही म्हटलेलं आहे. त्यांनाच ब्रह्म कळेल असंही म्हटलेलं आहे. पण हे फक्त त्या एका ग्रंथातच आहे. आता पुढचं चौथं आणि एकूणातलं 372वं सूत्र बघू. खरं म्हणजे ब्रह्म एकच आहे आणि ते सांगायच्या पद्धती थोड्या निराळ्या आहेत. ऋग्वेदामध्ये अग्निहोत्र आहेत, म्हणजेच अग्नीला अर्पण करणं आहे. काव्यात्मक मंत्र आहेत. यजुर्वेदामध्ये अघ्वर्यू आहेत, म्हणजे अग्नीत अर्पण करणं आहे. सामवेदामध्ये छंदांमधील गायनाने तेच होतं. कथा उपनिषदामध्ये ब्रह्म म्हणजे काहीतरी भीती वाटणाऱ्या जोगा आहे असं काहीतरी आहे. छांदोग्यामध्ये वैश्वानराची उपासना आहे. अनेक गोष्टी उपनिषदांमध्ये सारख्या पण आहेत. आता पुढचं 5वं आणि एकूणातलं 373वं सूत्र बघूया. खरं म्हणजे म्हणण्यासारखा काहीही फरक नाही. सगळ्या ध्यानाच्या, उपासनेच्या पद्धती तिथेच नेतात, एकाच ठिकाणी. त्यानंतर पुढचं 6वं आणि एकूणातलं 374वं सूत्र बघूया. छांदोग्यामध्ये आणि बृहदारण्यकामध्ये जे उद्गीत ध्यान आहे त्यात थोडासा शब्दांचा फरक असला तरी ते आहेत सारखेच. ओमचा जप आहे. दोघांच्यामध्ये सुरुवात वेगळी आहे तरी गाभा सगळ्याचा तोच आहे. कुणी प्राण गातो असं म्हणतात. आता पुढचं 7वं आणि एकूणातलं 375वं सूत्र बघू. ध्यानाच्या पद्धती वेगळ्या आहेत कारण त्यातले विषय वेगळे आहेत.
म्हणून सुरुवात वेगळी आहे. छांदोग्यामध्ये ओमने सुरुवात होते आणि नंतर त्याचीच व्याख्या केली जाते. बृहदारण्यकामध्ये नंतर प्राणावर चिंतन केले जाते, म्हणजे ऊर्जेवर. आता पुढचं 8वं आणि एकूणातलं 376वं सूत्र बघू. तेच नाव आणि तोच अर्थ हे शक्य आहे, पण कधी तेच नाव आणि काहीतरी वेगळाच अर्थ हेही शक्य आहे. ओमवर ध्यान केलं तरी ते इतर उपासनांच्या बरोबर केलं तरीही चालतं आणि त्यांनाही ते पूरकच असतं. एकावर ध्यान केलं तरी दुसऱ्याचं पण होऊन जात असतं. ओम म्हणजे ब्रह्म असंही म्हणतात. स्वतःचं वेगळेपण देखील ओमनी जातं. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 377वं सूत्र बघूया. ओम हे सगळ्याच वेदांमध्ये आहे. त्याला मग उद्गीत म्हणायला हरकत नसावी. कुणी म्हणतात की ओमनी सगळ्या इच्छा पूर्ण होतात, पण त्याने अज्ञान पण जातं असं म्हणतात. ओमची स्पंदनं सगळीकडेच असतात. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 378वं सूत्र बघू. प्राणांवरचं ध्यान हे ओमवरच्या ध्यानासारखंच असल्यामुळे तेही अनेक ठिकाणी लागू पडतं. ती ऊर्जा असते आणि ती सगळीकडेच असते. ब्रह्मही सगळीकडेच असतो, म्हणून प्राण ब्रह्मच असतो. त्यामुळे प्राण काय आणि ओम काय दोन्हीमध्ये सारखेच गुण असतात. आता पुढचं 11वं आणि एकूणातलं 379वं सूत्र बघूया. ब्रह्म म्हणजे परमानंद आणि आणखी काही गोष्टी, स्थूल मनाने असीम, अगोचर वगैरे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये परमानंद हा मुख्य गुण सांगितलेला आहे. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 380वं सूत्र बघू. ब्रह्माचे सगळे गुण असतातच. त्याच्याजवळ सगळेच गुण असतात. ते कधीच कमी जास्त होत नाहीत. ब्रह्म हे एकच आहे, त्यापेक्षा वेगळं काही नाहीच. म्हणून ध्यान कसंही केलं तरी ते ब्रह्मावरच तर असतं. राजाचं पुत्रावर प्रेम असतं, ते त्याला काही समजावण्याने व्यक्त होईल किंवा जवळ घेऊन व्यक्त होईल, पण ते असेल तर प्रेमच ना. आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 381वं सूत्र बघू. परमानंदाचे अनेक पैलू असतील. त्याच्यात ज्ञान आणि प्रेम आलंच. एक आलं की बाकी सगळं देखील आलं. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 382वं सूत्र बघू. कथा उपनिषदामध्ये पुरुष यावर ध्यान करायला सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे, इंद्रियांच्या पेक्षा मन थोर आणि त्याच्याही पेक्षा पुरुष थोर. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे पुरुष हेच ब्रह्म. आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 383वं सूत्र बघूया. आत्मचा खरा अर्थ आत्मा म्हणजे खरा मी. सर्व विद्या, पुरुष म्हणजे ऊर्जा, कुशाग्र बुद्धी, शुद्ध मन, वाचा आणि जे कळायचं असतं ते, असं सगळं मिळून जे काही असतं ते ब्रह्म.